आज आपण केळाचे चिप्स बघणार आहोत। हे आपण उपवासाला किंवा असे सुद्धा करू शकतो आणि हे बाहेर मिळतात तसेच एकदम क्रिस्पी तयार होतात आणि हे 5 ते 6 महिने सुद्धा स्टोअर होऊ शकतात। तर चला मग आता आपण चिप्स बनवायला सुरुवात करूया। इथं मी केळी घेतलेली आहेत। आपल्याला इथं केळी कच्ची घ्यायची आहेत। तर आपण सगळी तयारी करून घेणार आहोत आणि नंतर केळी सोलणार आहोत। तर सुरुवातीला आपण 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद घालून हे आपण मिक्स करून ठेवूया। हे आपण सगळी तयारी आधी करून घ्यायची आहे। तर आता आपण तेल पण गरम करायला ठेवूया। तेल गरम करायला ठेवून आपण केळी आता सोलून घेऊया। आपण ह्याच्या दोन्ही बाजू सुरुवातीला कट करून घेऊया। ही केळी आपल्याला सालीसकटच सुरुवातीला धुवून घ्यायची आहेत। आता आपण वरच्या दोन्ही बाजू कट करून ह्याचे किनार आहेत केळ्याला चारी बाजूंनी ते आपण कट करून घेऊया, म्हणजे ह्याची साल पटकन निघते। हे आपण सगळ्या शिरा आहेत त्यावर आपण चाकूने लाईन मारून घ्यायची, म्हणजे आपली साल हे केळाची पटकन निघली जाते। हे आपण ह्याची पूर्ण साल काढून घेऊया। आपल्याला जसं आपण चिप्स बनवणार तसं साल काढून घ्यायची। सगळ्या केळांची एकदम साल काढायची नाही, नाहीतर केळ काळं पडतं। आपण ह्याचे चिप्स पाडून घ्यायचे। आपल्याला जसे पातळ जाड हवे असतील तसे आपण ह्याचे चिप्स करून घ्यायचे, पण हे आपण कढईमध्येच करणार आहोत। मी इथं एकदम पातळ असे केलेले आहेत। तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड हवे असतील तर तसे जाड करून घ्यायचे। हे आपण आता डायरेक्ट तेलामध्येच करणार आहोत। तेल मीडियम गरम झालं की आपण त्यामध्ये केळाचे चिप्स बसतील एवढे घालून घेऊया। आपण इथं जास्त पण तेलामध्ये घालायचे नाहीयेत, नाहीतर ते एकमेकावर चिटकले जातील। हे आपण आता ह्यामध्ये तयार केलेलं मीठ आणि हळदीचं पाणी घालून घेऊया। हे जास्त उडत नाही, थोडंसं हे होतं फेस आल्यासारखं। आपण गॅस एकदम कमी ठेवायचा। हे आता आपण दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत हलवून आपण हे भाजून घेणार आहोत। ह्याचे तेलाचे पूर्ण बुडबुडे कमी झाले की आपण हे काढून घ्यायचं। हे आता झालेलं आहे, तर आता आपण हे काढून घेऊया आणि आपण असेच राहिलेले सगळे केळाचे चिप्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला तेलात डायरेक्ट जमत नसेल तर प्लेटमध्ये आधी तयार करून मग तेलात टाकले तरी चालतील। तर इथं मी सगळे चिप्स तयार करून घेतलेले आहेत आणि एकदम क्रिस्पी असे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।